Good morning, students. So this is video number 17 of chapter 3 triangles in 9th standard. Okay, then last period we have to see the what is mean by similar triangles or how two triangles are said to be similar. So how to say, so in that the angles of that two corresponding angles of that two triangles are, we have to say, congruent, and the corresponding sides of that two triangles are in proportion. अशी जर अट पूर्ण करत असतील तर ते दोन त्रिकोण आपण काय म्हणूया, स्वरूप आहेत असे म्हणता येईल. कोणते? तर त्या दोन्ही त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असले पाहिजे आणि त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असल्या पाहिजे, तर ते दोन त्रिकोण काय असतील, समरूप असतात. ओके, तर या भागावर आधारित अभ्यास 3.5 आहे. सो डिपेंड्स अपॉन similar triangle, there is a simple and very short practice set 3.5 we have to see here. So in that first question is given, or first example is given, that in a triangle XYZ similar triangle LMN. So XYZ and LMN, these two triangles are similar, we have to already given. So we have to write only their corresponding angles and write their corresponding sides. एवढंच लिहायचं फक्त. corresponding angles कोणते असतील आणि corresponding sides proportion लिहायचं फक्त इथंच आपल्याला. तर बघूया. So we have to give one first, right? What is given? So these two triangles are similar. Triangle XYZ similar triangle LMN. Okay. So first we have to write the corresponding angles. So right here, corresponding angles. So we know by definition which type of angles we have to write. So corresponding angles are congruent. Okay, so right here only single name we have to write. Angle X congruent angle L, comma angle Y congruent angle M, and what is last, angle Z congruent angle N. ओके, कोन X एकरूप आहे कोन L, कोन Y एकरूप आहे कोन M, आणि कोन Z एकरूप आहे कोन N. तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन असं त्याला मराठीत म्हणायचं. देन वी हॅव टू राईट द नेक्स्ट पार्ट, द रेशो ऑफ, वी हॅव टू आस्क द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. सो दिस इज फर्स्ट, देन सेकंड द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. हा 2 मार्कासाठी प्रश्न अपेक्षित असतो. हा भाग लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि हा करस्पॉन्डिंग रेशोचा, त्याच्या साईडचा रेशोचा भाग लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क मिळेल. आता हा कसा लिहायचा, तर इथं 3 बाजू आपल्याला मिळतात, XY, YZ आणि XZ. तर त्या संगत बाजू घ्यायच्या. XY इकडची कोणती येईल, LM. सो रेशो मीन्स वी हॅव टू राईट इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फॉर्म. सो राईट XY डिवायडेड बाय LM, and this is equal to, second will be YZ and here MN. YZ divided by MN, and that is equal to third XZ rate and here LN tech. So XZ divided by LN. Okay, so these are the 3 corresponding sides we have to write here. Then व्हेरी सिम्पल दिस क्वेश्चन. असाच आपल्याला आता इकडचा दुसरा भाग आहे, फक्त त्यात काय दिलेत तुम्हाला, साइड्स दिलेल्या आहेत, लेंथ ऑफ साइड्स वी हॅव टू गिवन. सो सी द सेकंड एक्झाम्पल इन 3.5. इन ट्रायंगल XYZ देर आर 3 sides we have to given. XY 4 cm, YZ 6 cm and XZ 5 cm. Then this triangle XYZ is similar to triangle PQR. आता इथं सगळ्या साईडचा संबंध आहे, कुठं सुद्धा गणितामध्ये अँगलचा संबंध दिलेला नाही. म्हणजे आपल्याला फक्त ह्या दुसऱ्या भागाचाच या उदाहरणामध्ये दुसरा विचार करायचा आहे. तर इथं बघा, इफ ट्रायंगल XYZ सिमिलर ट्रायंगल PQR, म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आलं, आता PQR आलं. आता याच्यामध्ये एकच बाजू दिली आहे, PQ वी हॅव टू गिवन 8 cm. देन फाइंड द लेंथ ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल PQR. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, XY 4 cm आहे आणि XY ची करस्पॉन्डिंग साइड कोणती असेल, PQ असेल, जी की 8 cm आहे. म्हणजे मिळणाऱ्या दुसऱ्या ज्या 2 बाजू आहेत त्या नक्कीच दिलेल्या ज्या 2 बाजू आहेत त्यांच्यापेक्षा कशा असल्या पाहिजे, निश्चितच मोठ्या असल्या पाहिजे. सो फर्स्ट राईट गिवन
आता हा पूर्ण प्रश्न हा फक्त साईड्सवर अवलंबून आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण इथं फक्त साईडचाच विचार करूया. सो वी हॅव टू फर्स्ट गिवन दॅट एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, सो दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर. Then we have to write their corresponding sides. Therefore, xy divided by pq is equal to yz divided by qr is equal to xz divided by pr. So these are the outright the ratio of corresponding sides. The ratio of corresponding sides. Okay, so these are the ratio we have to written by using how to say two triangles are similar here. Then we have to write the actual values, those we have to given here. So what is the xy? So xy is 4 centimeter. What is pq? pq is also given 8 centimeter. That is equal to yz is 6, and this remaining side we have to obtain here. Say the remaining side. So this qr as it is. And what is xz? xz is 5 centimeter and this is pr. So write this is number 1. आता बघा इथे इक्वेलिटी दिली आपल्याला म्हणून आपण हे दोन दोन रेशो घेऊ शकतो इक्वल म्हणून, हा एक आणि हा एक घ्यायचा असा, आणि दुसऱ्यांच्या काय करायच्या व्हॅल्यू काढायच्या. सो फर्स्ट वी हॅव राईट टेकिंग, हे कुठून घ्यायचं आता, एक वरून घ्यायचं. टेकिंग 4/8 इज इक्वल टू 6/QR. इथं रिझन देऊन टाका फ्रॉम 1. ही इक्वेलिटी आपण एक वरून घेतली. ह्या किमती कुठल्या आहेत, ह्या दिलेल्या आहेत आपल्याला गिवनमध्ये, त्या तिथं मांडल्या आपण. आता ही इक्वेलिटी सिम्पल आहे बघा. एक तर तुम्ही इथं 4 2 8 करू शकता किंवा असं करा. सो 4 × QR इज इक्वल टू 8 × 6. ओके, सो ट्रान्सफर दिस QR हिअर. Sorry, 4 will be transfer here. 8 × 6 divided by 4. तर इथे भाग देईल 4 × 4, 4 2 8. So what is QR? So QR is equal to 12 सेंटीमीटर. तर अशा रीतीने तुम्हाला पहिलं उत्तर QRचं मिळेल 12 सेंटीमीटर. बघा 6 पेक्षा मोठा आला. आता हे 4 पेक्षा दुप्पट म्हणल्यावर प्रत्येक किंमत काय येणार आहे, दुप्पट. म्हणजे रेशो काय येणार हो इथं 1/2, 1:2. या पद्धतीने त्यांचा रेशो मिळेल आपल्याला. त्यानंतर तिसरा भागला अल्सो, हा एक वरून या दोघांचा संबंध घ्यायचा. आता इथं मिळालं होतं पण आपण याच्यापेक्षा सोपं कोणतं आता या दोघांचा घेऊया. सो अल्सो वी हॅव टू राईट व्हॉट इज अल्सो 4/8 इज इक्वल टू 5/PR. हिअर राईट रिझन फ्रॉम 1. त्याला एक नंबर दिला आपण, त्या 1 वरून आपण इक्वेलिटी घेतलेली. परत क्रॉस प्रॉडक्ट घ्या. 4 × PR इज इक्वल टू 5 × 8. सो व्हॉट इज PR? 5 × 8 डिवायडेड बाय 4. सो 4 जा 1, 4 जा 2, 8. सो व्हॉट इज PR? PR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सो इन दिस वे वी हॅव टू गॉट द रिमेनिंग लेंथ्स of that sides of triangle PQR are QR is equal to 12 centimeter and PR is equal to 10 centimeter. Okay, so this is the second example of practice set 3.5. Then we see simple again, but here third example we have to draw or sketch here word given two triangles such that they are similar. Okay, so write the third example. So what is third? Draw a sketch of pair of similar triangles. So you can write yourself, draw a sketch of pair of similar triangles, label them. म्हणजे दोन सिमिलर ट्रायंगल्स काढायचे तुम्हाला आणि त्यांना नावं तुम्हीच द्या म्हटलंय. शो देअर करस्पॉन्डिंग अँगल्स बाय सेम साइन. त्यांचे जे कोन आहेत करस्पॉन्डिंग कोन, तर ते काय करा सारख्या चिन्हाने दाखवा असं म्हटलंय. शो द लेंथ्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स बाय नंबर्स इन प्रपोर्शन. म्हणजे त्यांच्या लेंथ सुद्धा तुम्हालाच घ्यायच्यात आणि त्या अशा घ्यायच्यात की त्यांचा प्रपोर्शन काय असावा, समान असावा. तर तुम्हाला फिगर काढूया पहिल्यांदा, ज्या की कशा असल्या पाहिजे, दोन्ही ट्रायंगल सिमिलर असले पाहिजे. आपल्याला माहिती आहे सिमिलर ट्रायंगल्स काढण्यासाठी आपण एक छोटी आणि एक मोठी किंवा एक मोठी आणि एक छोटी फिगर काढतो. तर बघा
त्याचं उत्तर लिहूया डायरेक्ट. सो थर्ड एक्झाम्पल वी कॅन राईट युअर सेल्फ फ्रॉम बुक. पुस्तकातून तुम्ही तिसरं एक्झाम्पल लिहून घ्या. तर बघा तिसरी फिगर आकृती आपण कशी काढायची. स्केच म्हणजे काय, ड्रॉ द फिगर. सपोज वी हॅव टू ड्रॉ हिअर this type of triangles. So this is one triangle we have to draw. So name we can take yourself. Suppose this is x, y and z. Okay. आता बघा, आता ह्याची माप आपण घेऊया. समजा हा 8 सेंटीमीटर आहे, हा 4 सेंटीमीटर आहे आणि हा 6 सेंटीमीटर आहे. आता सिमिलर फिगर काढायची आहे आपल्याला. सिमिलरची डेफिनेशन माहिती आहे बघा. सिमिलर फिगर म्हणजे काय. सो देअर शेप्स आर सेम बट साईज आर डिफरंट. सो शेप्स आर सेम बट साईज आर डिफरंट. अशी आकृती आपल्याला काढायची आहे. शेप्स आर सेम बट साईज आर डिफरंट. देन वी से दॅट ट्रायंगल इज अ सिमिलर ट्रायंगल. Okay, so shapes are same. See here, the shapes are same. So name will be, we take P, Q, R suppose. आता बघा, so this is 4 centimeter. This can be we get 2 centimeter and this is 3 centimeter. Can you say these are the similar figures? So yes, we can say the similar figures. Why? So their shapes are same but size are different. So these two triangles are, we can say, the similar triangles. आता हे ट्रायंगल आहेत म्हणून ह्याला सिमिलर ट्रायंगल्स म्हणायचं. आता इथं थोडं एक्सप्लेनेशन लिहूया. सो वी कॅन ड्रॉ इन फिगर किंवा असं म्हणा इन ट्रायंगल एक्स वाय झेड अँड ट्रायंगल पी क्यू आर. एक्स वाय झेड अँड ट्रायंगल पी क्यू आर. तर आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितली बघा, त्यांचे अँगल जे आहेत ते काय करा म्हटलं आहे, सारख्या खुणाने दाखवा. मग हा जो अँगल आहे एक्स तो याच्याशी इक्वल आहे, तो सारख्या खुणाने दाखवूया. हा वाय इज करस्पॉन्डिंग टू क्यू अँड दिस झेड इज करस्पॉन्डिंग टू आर. सो दे आर सिमिलर साइन फॉर अँगल. So right here in triangle x, y, z and p, q, r, angle x congruent angle p, comma, angle y congruent angle q, comma, angle z congruent angle r. So this is for angle. Also we can say about the corresponding sides. So xy, first write xy divided by pq is equal to yz divided by qr is equal to xz divided by pr. Okay, and what is the ratio here? So xy by pq means xy is 4, pq is 2, means 4 by 2, it is 2 by 1. Then yz is 8, qr is 4, so 8 by 4 means it is 2 by 1. And this xz is 6, pr is 3, so 6 by 3 means again 2 by 1. So this ratio will be 2 by 1. Okay, so finally write therefore triangle xyz similar triangle pqr. Okay, so this is answer of your third example. So in this way we can complete the practice set 3.5 and this chapter is also complete here. But we see problem set 3 here also. तर बघा तिसरा प्रॉब्लेम सेट आपण इथं काही उदाहरणं त्यातली बघूया. त्यातलं पहिलं जे आहे ऑब्जेक्टिव्ह, तर ऑब्जेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक धड्यावर तुम्हाला एखादं ऑब्जेक्टिव्ह, आपल्या परीक्षेत 4 असतात. प्रथम सत्रामध्ये 4 प्रकरणं असतील समजा तर 4 धड्यावर 4 येतील. द्वितीय सत्रामध्ये 4 असतील तर 4 धड्यावर 4 असा पेपर आपण काढत असतो. पण तेवढंच इथं चुकाल तर 1 मार्क जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं ऑब्जेक्टिव्ह फार काळजीपूर्वक आपल्याला पाहावे लागतात. तर प्रत्यक्ष त्याचं सोल्युशनच करायचं शक्यतो. काही सोपे असतात ते आपण डायरेक्ट लिहिलं तरी चालतील, पण काय करत जावा, सोडवून पाहत जावा उत्तर कसं येतं ते.
बरोबर आहे का चेक करण्यासाठी. तर प्रॉब्लेम सेट 3 मध्ये आपण पहिला प्रश्न बघूया, जो की ऑब्जेक्टिव्हचा आहे. आता मी सर्व प्रश्न लिहित बसत नाही, डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह कसं येतं ते सांगतोय फक्त. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे काय म्हटलेलं आहे, खालील तुम्हाला जे पर्याय दिलेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर पूर्ण करा. थोडक्यात त्यातलं पहिलं आहे पहा, इफ 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर, त्रिकोणाच्या 2 बाजू दिल्यात, 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर. ओके, 2 बाजू दिल्यात तुम्हाला. द लेंथ ऑफ द थर्ड साइड कॅनॉट बी, म्हणजे तिसरी बाजू खालील 4 पर्यायापैकी कोणती असणार नाही. तर ती कोणती आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. तर पर्याय दिलेत पहा, 3.7 सेंटीमीटर, बी 4.1 सेंटीमीटर, सी 3.8 सेंटीमीटर अँड डी 3.4 सेंटीमीटर. असे 4 पर्याय त्यांनी दिलेले आहेत आपल्याला. तर मग आपण अगदी शेवटचा थिअरम पाहिलेला आहे बघा, द सम ऑफ एनी 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन थर्ड साइड. तर त्याचा इथं वापर करायचा आहे. मग आता आपण असं समजूया, सर्वात हे पर्याय दिलेले 4 आहेत, त्यामध्ये आणि दिलेल्या 2 बाजूमध्ये ही 5 सेंटीमीटर ही सगळ्यात मोठी बाजू आहे, बरोबर आहे. तर ही 5 सेंटीमीटर आपण इकडे लिहूया. आता उरलेल्या ज्या 2 बाजू येतात त्यांची बेरीज काय आली पाहिजे, मोठी आली पाहिजे बघा. तर ते प्रत्यक्षात चेक करायचं म्हणजे कोणता पर्याय येतो. आता 3.5 आणि 1.5 ची बेरीज करून बघा, तर ही किती येते बघा, 7 आणि 5 12, हात चाला 1, 3 आणि 4 आणि 5, 5.2 येते. म्हणजे ही तिसरी बाजू असू शकते. आपल्याला विचारलंय काय, वी हॅव टू सेट दॅट व्हॉट इज द थर्ड साइड इन दॅट विच इज नॉट, इथं बसत नाही असं म्हटलेलं, विच इज नॉट वी कॅन टेक, आपल्याला ती घेता येत नाही. ती तिसरी बाजू कोणती इथे पाहायचं आहे. आता इथं बघा 4.1 इथं ॲड करा बरं 1.5 मध्ये, तर हे किती येते बघा 5.6 येत आहे. म्हणजे इथं पण ग्रेटर दॅन साईन बसतं. त्यानंतर 3.8 इथं ॲड करा, 8 आणि 5 13 आणि 3 आणि 2 5, 5.3, हे पण 5 पेक्षा मोठं येत आहे. आता ही लास्टची बेरीज करा, 5 आणि 4 9 येत आहे आणि 3 आणि 1 4 येत आहे, 4.9. सो दिस इज अँड दिस इज 5 सेंटीमीटर. सो दिस साइड इज ग्रेटर हेअर. इथं हे बसत नाही, कॅनॉट शब्द आहे ना, म्हणजे ही बसत नाही ती लिहायचं आहे. म्हणून तुमचा पर्याय क्रमांक काय येतो, 4 येतो. ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. सो हाऊ टू राईट आन्सर, आन्सर इज डी 3.4 सेंटीमीटर. असं उत्तर लिहायचं तुम्ही. क्रमांक टाकायचा 1 आणि असं उत्तर लिहायचं फक्त. झालं, हे क्रमांक टाकायचा आणि हे उत्तर लिहायचं. चेक करून बाजूला पडताळून बघायचं रफमध्ये योग्य उत्तर कोणतं आहे ते. ओके, तर हे आन्सर लिहिलं की तुम्हाला या ठिकाणी बरोबर 1 मार्क मिळून जातो. ठीक आहे, असं हे पहिलं होतं. असंच दुसरं आणि तिसरं बघूया. 3च ऑब्जेक्टिव्ह दिलेत या ठिकाणी. नंबर 2. तर नंबर 2 मध्ये काय आहे बघा, इन अ ट्रायंगल पी क्यू आर. सो नेम ऑफ ट्रायंगल इज गिवन पी क्यू आर. व्हॉट इज कंडिशन, कंडिशन इज गिवन दॅट अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू. देन कोण मोठे दिलेत तुम्हाला इथं, आर मोठा दिलाय क्यू पेक्षा. तर ऑप्शन विचारलेत बघा, क्यू आर ग्रेटर दॅन पी आर, बी पी क्यू ग्रेटर दॅन पी आर, सी पी क्यू लेस दॅन पी आर अँड डी क्यू आर लेस दॅन पी आर. आता आपण एक थिअरम पाहिला होता, साइड अपोजिट टू लार्जर अँगल इज लार्जर. आता एक त्रिकोण जर काढला आपण तर बघा या ठिकाणी समजा हा पी आहे, हा क्यू आहे आणि हा आर आहे. ओके, तर आर इज ग्रेटर दॅन क्यू ही कंडिशन आहे, आर आणि हा क्यू. मग आपण थिअरम काय म्हटलं होतं, अँगल साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ओके, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. नंबर 2चा थिअरम होता बघा तो. ओके, ॲक्टिव्हिटी बेस्ड होता, आपण चौकोटी जागा भरल्या होत्या, तो थिअरम इथं वापरायचा आहे. अँगल आर ग्रेटर दॅन अँगल क्यू यू हॅव टू गिवन. मग आर समोरची बाजू कोणती हो, पी क्यू आहे. सो पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर. साइड अपोजिट टू
ग्रेटर अँगल इज ग्रेटर, और साईड अपोजिट टू लार्जर अँगल इज लार्जर. मग पी क्यू मोठा आहे पी आर. तर हे ऑप्शन कोणतं आहे बघा बरं, पी क्यू मोठा आहे पी आर. सो ऑप्शन नंबर बी. सो वी कॅन राईट दिस आन्सर बी, पी क्यू ग्रेटर दॅन पी आर असं लिहायचं. सो वी गेट 1 मार्क. तर असं चेक करायचं फक्त. देन थर्ड, तिसरं बघूया. In third, we have to given that in a triangle TPQ. So what is the name of triangle? TPQ. Angle T is equal to 65 degree. Angle P is equal to 95 degree. Then which of the following is a true statement? Which of the following is a true statement? असं म्हटलंय. PQ less than TP. PQ less than TQ. Number C, TQ less than TP less than PQ. And number D, PQ less than TP less than TQ. PQ less than TP less than TQ. TQ less than TP less than PQ. Okay. So we have to draw one triangle here, TPQ. This is T, this is P, and this is Q. So T is suppose 65, this is 95, and this Q is not given. So can you obtain the Q? Q अँगल आपल्याला काढता येईल. हा 95 आणि 65 बघा 160 होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. 180 मधून 160 गेले तर काय होतो, 20 येतो. मग सगळ्यात लहान कोणता झाला हो, अँगल Q लेस दॅन अँगल T लेस दॅन अँगल P. बघा ही अट इथं निर्माण झाली. हा 20 आहे म्हणून अँगल Q लिहिला. अँगल Q हा अँगल T पेक्षा लहान आहे म्हणून 65, आणि इथं 95 हा सगळ्यात मोठा झाला P. ओके. अगेन वी हॅव टू यूज हिअर साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. बघा आता ही अट बसते का बघा बरं. आता Q समोरची बाजू कोणती येते बघा बरं, TP. त्यानंतर T समोरची बाजू कोणती येते, PQ. आणि P समोरची बाजू येते TQ. आता असा ऑप्शन आहे का बघा, TP कुठं आहे का इथं, TP नाही आहे म्हणजे हे तर कटलेच. आता ह्या 3 पैकी तर इथं काहीच नाही आहे म्हटल्यानंतर हा PQ लेस दॅन TQ एक ऑप्शन आहे इथं, PQ लेस दॅन TQ. तर ऑप्शन नंबर बी येतं या ठिकाणी. तर अशा रीतीने आपण ते पडताळून पाहायचं आहे, PQ लेस दॅन TQ. दिस इज करेक्ट ऑप्शन. ह्या तिघात तर कुठली जोडी इथं बसत नाही. TP इथं सुरुवातीला नाहीच आहे कुठं, इथं मध्ये आहे TP. त्यामुळं ऑप्शन नंबर बी या ठिकाणी बरोबर बसेल. आणि ॲक्च्युली ह्या 2 कोणाचंच आपल्याला बघायचं होतं, पण आपण तिसरा पडताळून पाहायला बरोबर आहे का नाही ते. ओके. तर असा हा पहिला प्रश्न होता ऑब्जेक्टिव्हचा. तर नेक्स्ट वी हॅव टू सी द सेकंड एक्झाम्पल. So there is one example we have to given. Triangle ABC is isosceles. Triangle ABC is isosceles triangle we have to given, in which AB is equal to AC. Okay. Seg BD and seg CE. Seg BD and seg CE are medians. Show that BD is equal to CE. BD is equal to CE हे दाखवायचं आहे आपल्याला. आता मीडियनचा संदर्भ इथं लक्षात यायला पाहिजे बरं का. मीडियनचा संदर्भ जर लक्षात आला तरच आपल्याला हे उदाहरण इथं सोडवता येईल. तर मग ट्रायंगल कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला दिलेला, तर तो आयसोसेलस आहे. तर एक आयसोसेलस ट्रायंगल काढून घेऊया. समद्विभुज त्रिकोण काढायचा इथं आपल्याला. सो वी कॅन ड्रॉ हिअर द isosceles triangle. Suppose this is
ABC, like that. Okay, then we have to given two medians. What are the names? BD and CE. आता medianचा अर्थ काय असतो? The segment joining the vertex and midpoint of its opposite side. So it is called median. ओके, तर मग याचे मध्यबिंदू आपल्याला असे घ्यावे लागतील आणि ही काय असेल? मीडियन असेल. BD अँड CE अशी तुम्हाला आकृती काढून घ्यावी लागेल पहिल्यांदा. BD अँड CE. Okay, like that we have to given the medians. Then first we have to write in a triangle ABC. Direct we have to write answer. So बघा, ABC हा isosceles triangle आहे. AB बरोबर AC. आता ही मोठी बाजू AB इथं पॉईंट असल्यामुळे ते आपण दाखवू शकत नाही. इथं AB is equal to AC and BD and CE are the medians. Then we have to show that BD is equal to CE. म्हणजे medians कशा आहेत? एक रूप आहेत. हे आपल्याला isosceles triangle मध्ये दाखवायचं आहे. तर बघूया, in triangle ABC BD and CE are the medians. BD and CE are medians. मध्यगा, आपण मीडियन्स म्हणजे काय? मध्यगा म्हणतो. आता ह्या मीडियन्स असतील त्याच्याबद्दल काय लिहिता येईल बघा. आता देअरफॉर BD, बघूया BD इथे येणार नाही. तर हा जो भाग आहे AD आणि DC हे कसे होतील? सारखे होतील, कारण D हा काय असेल? ACचा मध्यबिंदू असेल. सो कॅन यू राईट AD इज इक्वल टू DC इज इक्वल टू 1/2 AC. ओके, दिस इज नंबर 1. हे कशावर लिहिलं आपण? तर BD ही काय आहे? मीडियन. BD is a median. So we can write D is a midpoint. Therefore AD is equal to DC. आणि ह्याची लांबी कशी असेल? ACच्या निम्मी निम्मी असेल. Also, what is about second median CE? Can you write this? AE is equal to EB. Okay. Also, AE is equal to EB is equal to 1/2 EB. This is number 2. हे कळालं का? हे कशावरून लिहिलं आपण? मीडियनवरून लिहिलं. मीडियनची व्याख्या मी मगच बोललो. का असेल मीडियनची व्याख्या? द लाईन सेगमेंट जॉईनिंग व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ इट्स अपोजिट साईड. बरोबर आहे? अशी रेषा की त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूंचा मध्यबिंदू जोडतो, त्या रेषेला आपण त्या त्रिकोणाची काय म्हणतो? मध्यगा असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपण हे AD आणि DCची किंमत ACच्या निम्मी असेल आणि AE आणि EBची किंमत कशी असेल? ABच्या निम्मी असेल असं इथे लिहिलं. परंतु बट वी हॅव टू गिवन दॅट व्हॉट इज गिवन? AB इज इक्वल टू AC. बट AB इज इक्वल टू AC. दिस इज थर्ड अँड राईट रिझन गिवन. मग मला सांगा, AB बरोबर AC असेल म्हणजे हा हाफ AB बरोबर हाफ AC झाला का नाही? ह्याच्याजवळ अर्धा अर्धा जर केला तर, किंवा AB बरोबर AC असेल तर हे सगळे चारही घटक कसे होतात? चारही सेगमेंट कसे होतात? एकमेकांशी एकरूप होतात. बरोबर आहे? हाफ, आता ह्याला समजा मी हाफने गुणलं दोन्हीकडे, तर ह्याच भाग येणार आहे का नाही? 1/2 AC बरोबर 1/2 ABच येणार आहे. आणि 1/2 AC बरोबर 1/2 AB 3 मध्ये जर आपण सांगितलं तर अशा रीतीने हे काय होतील? मग हे चारही घटक काय होतात? एकरूप होतात किंवा समान होतात असं आपल्याला म्हणता येईल. मग मी असं लिहू शकतो का? फ्रॉम 1 2 3. ओके, किंवा तुम्हाला पुढे जर वाढवायचं असेल, इथं गिवन म्हणतो मी आणि मल्टिप्लाइड बाय 1/2 बोथ साईड म्हणतो आणि त्याला नंबर देतो 3 समजा, तर मग हे दोन्ही 3 सारखे होतील, उजव्या बाजू समान म्हणून डावी बाजू समान, असंही आपल्याला लक्षात घेता येईल. बरोबर आहे? तर मी इथं डायरेक्ट लिहितो फ्रॉम 1 2 3. वी कॅन राईट these 4 segments are equal. ओके, तर 1 2 आणि 3 या विधानावरून आपण त्याचे चारही सेगमेंट आपण लिहिलेले आहेत. कोणते कोणते? AD बरोबर DC आणि AE बरोबर EB हे सगळे कसे होतील? समान होतील. फ्रॉम 1 2 अँड 3 वी गेट काय मिळेल आपल्याला बघा? AD बरोबर DC बरोबर AE बरोबर EB. सो दिस इज नंबर 4. ओके, त्यानंतर आपल्याला आता 2 त्रिकोण विचारात घ्यायचे ज्याच्यामध्ये ह्या BD आणि CE बाजू असतील. तर बघा, ते त्रिकोण येतील हा आणि हा इकडचा. सो दीज 2 ट्रायंगल्स वी कॅन टेक केअर. सो व्हॉट आर द नेम्स ऑफ दॅट ट्रायंगल्स?
या त्रिकोणाची नावं कोणती घेताल? BAD CAE अशी नावं घ्यायची. देन इन ट्रायंगल BAD अँड ट्रायंगल CAE या दोन त्रिकोणामध्ये कोणत्या कोणत्या? BAD इथपर्यंत घ्यायचा आणि हा CAE इथपर्यंत घ्यायचा. त्याच्यामध्ये बघा राहिला BD आणि C या दोन बाजू येतील. मग याच्यामध्ये लिहूया आपण सेग AB कॉन्ग्रंट सेग AC. इथं आहे बघा AB कॉन्ग्रंट AC हे दिलेलं आहे आपल्याला. सेग AB कॉन्ग्रंट सेग AC. सो दिस इज गिवन. तुम्ही म्हणताल कुठं दिलं आहे? तर इथं गणितात दिलं आपल्याला AB बरोबर AC दिलेलं आहे. त्यानंतर हा जो अँगल E आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे का नाही वाचताना बघा. BAD A आला, CAE A आला, म्हणून हा कॉमन अँगल झाला. ओके, अँगल BAD कॉन्ग्रंट अँगल CAE. ह्याला रिझन द्या कॉमन अँगल, कॉमन अँगल. आणि मग आता तिसरा घटक आपल्याला लिहायचा आहे. तर मी असं लिहू शकतो का? हा AD बरोबर आहे AE. AD इज इक्वल टू AE. कुठं आले हो? हा घ्यायचा AD आणि AE इक्वल आले की नाही? तर लिहा मध्ये सेग AD कॉन्ग्रंट सेग AE फ्रॉम 4 वरून आपण लिहिलं. झाले तीन घटक कॉन्ग्रंट झाले की ते दोन त्रिकोण काय होतात? ऑटोमॅटिक कॉन्ग्रंट होतात. देअरफॉर ट्रायंगल BAD कॉन्ग्रंट ट्रायंगल CAE. कोणती टेस्ट बसते? ही AB बाजू मोठी, हा कोन, आणि ही छोटी बाजू AD. SAS टेस्ट. SAS टेस्ट. ओके, आणि मग दोन त्रिकोण एकरून झाले की आवश्यक घटक लिहून टाका. देअरफॉर सेग BD कॉन्ग्रंट सेग CE. काय लिहिणार? कारण CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, दॅट इज BD इज इक्वल टू CE. तर अशा रीतीने आपण हे उत्तर BD बरोबर CE इथं दाखवलं आहे. तर हा दुसरा एक्झाम्पल 2 नंबरचं होतं. त्यानंतर एक तिसरं एक छोटंसं आहे, तेवढं एक आपण बघूया आणि मग इथं आपण थांबूया. तिसरं गणित बघा, अतिशय लहान आहे, तुम्हाला समजावून सांगितलं तर लिहिता येईल, एवढं सोपं आहे. बघूया. अगदी त्या थेरमवर अवलंबून आहे. अँगल अपोजिट टू और साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर अँड अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर. त्याच्यावरच आधारित हे गणित आहे. बघूया नंबर 3. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR, इफ PQ greater than PR and bisectors of angle Q and angle R intersect at S. That is point S. Show that SQ greater than SR. तर आतमध्ये एक त्रिकोण तयार होतो, त्याच्याही बाजू कशा असतात? मोठ्या असतात. हे तुम्हाला इथं दाखवायचं आहे. तर एक पहिल्यांदा आपण आकृती काढूया. वी हॅव टू ड्रॉ वन ट्रायंगल अँड दिस फिगर वी हॅव टू गिव्हन इन बुक ऑल्सो. सो दिस इज QR side, then दिस इज PQR. दिलेल्याप्रमाणे पहा, PQ ही PR पेक्षा मोठी आहे, PQ ही PR पेक्षा मोठी आलेली. आता काय म्हटलंय? बायसेक्टर्स ऑफ अँगल Q अँड अँगल R. तर Q आणि R चे तुम्हाला काय करावं लागतील? बायसेक्टर्स काढावं लागतील. सो वी कॅन ड्रॉ द बायसेक्टर्स. म्हणजे आतल्या बाजूला बायसेक्टर्स असे काढायचे आणि इकडचाही बायसेक्टर्स काढा. ते कुठं छेदतात म्हणताय? यस मध्ये छेदतात असला. तर बायसेक्टरचा अर्थ काय असतो? तर तो अँगल दोन कोनांमध्ये एक समान मापाचा काय होतो? विभागतो, असं त्याचा अर्थ असतो. ओके, सो वी हॅव टू शो दॅट दिस इंटिरियर ट्रायंगल, व्हॉट इज द नेम? QSR. सो इन दॅट QS इज ग्रेटर दॅन SR हे आपल्याला, और SQ इज ग्रेटर दॅन SR हे आपल्याला दाखवायचं आहे. तर अतिशय सोपं आहे. आता पहिल्यांदा आपल्याला साइड्स दिल्यात बघा. सो वी कॅन स्टार्ट इन ट्रायंगल PQR. व्हॉट इज गिवन? PQ इज ग्रेटर दॅन PR. दिस इज गिवन.
ओके, मग आपल्याला माहिती आहे अँगल अपोजिट टू ग्रेटर साईड इज ग्रेटर. मग आता पी क्यू ही मोठी आहे, मग त्यासमोरचा अँगल कोणता येणार? हा आर येणार मोठा हा, म्हणजे पी आर क्यू विच इज ग्रेटर दॅन. आता पी आर समोरचे अँगल कोणता येईल? क्यू, पी क्यू आर असं येईल. सो देअरफॉर अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी क्यू आर. काय रिझन देताल? अँगल अपोजिट टू larger side is larger or greater side is greater. Angle opposite to greater side is greater or larger side is larger. कोणतं येईल? आता बघा मी काय करणार आहे, इथं आता हाफ करणार आहे मी दोन्ही बाजूला. नाव 1/2 angle PRQ is also greater than 1/2 angle PQR. असं लिहिण्याचं कारण काय? तर तुम्हाला असं म्हटलंय बघा, द बायसेक्टर्स ऑफ अँगल Q अँड अँगल R इंटरसेक्ट ॲट पॉईंट S. म्हणजे हे बायसेक्टर दिलेत, म्हणजे त्याचे अर्धे जे अँगल्स होणार आहेत ते सुद्धा कसे असणार आहे? हा मोठा असणार आहे याच्यापेक्षा, इकडचा जो येईल अर्धा तो, बरोबर आहे. तर इथल्या मल्टिप्लाइड बाय multiplied by 1/2 both sides. मग आता पी आर क्यूचा अर्धा काय येणार बघा? पी आर क्यूचा अर्धा येणार आहे एस आर क्यू. हा एस आर क्यू घ्यायचा आणि इकडचा पी क्यू आरचा अर्धा घ्यायचा एस क्यू आर हा घ्यायचा. ओके, तर इथल्या अँगल एस आर क्यू ग्रेटर दॅन अँगल एस क्यू आर. आणि इथं रिझन काय लिहायचा? आता एस आर क्यू पहिल्यांदा घेतला आपण, म्हणजे एस क्यू काय नावं दिलेत का? इथं नाही दिले, तर आपण लिहूया एस क्यू अँड एस आर आर. एस क्यू अँड एस आर आर बायसेक्टर्स ऑफ अँगल क्यू अँड अँगल आर. सो रिझन देऊन टाका. आणि पुन्हा मग एस आर क्यू समोरची बाजू कोणती आहे बघायची. यस किंवा इन ट्रायंगल असं म्हणूया आपण, थोडं वाढवूया गणित. सो व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? सो दिस ट्रायंगल वी कॅन टेक हिअर. व्हॉट इज द नेम? QSR. इन ट्रायंगल QSR, what is that? Angle SRQ is greater than angle SQR. Okay, SRQ is greater than SQR. मग SRQ च्या समोरची बाजू कोणती येते बघा? तर SQ येते. आणि SQR च्या समोरची बाजू कोणती येते? SR येते. आणि म्हणून काय लिहिता येईल? म्हणून SQ greater than SR. आता इथं रिझन काय येईल? साइड अपोजिट टू greater angle is greater. Okay, so SQ greater than SR. This is we have to ask and hence we have to prove. So this is very simple. Third example. So it is depends upon theorem number 2 and 3. Those we have to see in the last lecture. So remaining examples in problem set 3 we can see in the next video. Thank you.